सुद्धा त्यांची काळजी आहे. हा वेग मोठा आहे आणि ही जमिनीची बाजू. परवा आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आपली भेट देखील झाली आणि ज्या स्पेसिफिक जिल्ह्यांबद्दल तुम्ही उल्लेख केला त्या जिल्ह्यांमधल्या नाराजीबद्दल दूर का केली गेली पाहिजे, कुठंतरी साहेबांना पुढाकार घेतला पाहिजे असं भुजबळ देखील आपल्याला येऊन म्हटले होते, भेटले होते आणि त्यानंतरची तुमची भेट अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिली. आपल्याकडून आता पुढची काय पावलं उचलली जाणार आहे जेणेकरून हा जो समाजातला वाद आहे तो कुठंतरी कमी झाला पाहिजे, सर्वांना पुन्हा एकदा एकत्र आलं पाहिजे, यासाठी कशा पद्धतीनं आता प्रयत्न करण्यात येणार आहे? बेसिकली डायलॉग तुम्ही जास्तीत जास्त सुसंवाद ठेवला पाहिजे. आज संवाद संस्थेला सार्वजनिक जीवनामध्ये किंवा राजकारणामध्ये ज्यावेळेला संवाद थांबतो त्यावेळेला चुकीच्या प्रवृत्ती वाढत असतात. आज डायलॉग याच्यात अत्यंत गरज आहे आणि त्या डायलॉगमध्ये आमच्यासारख्या सगळ्या लोकांनी तशाच आमची अपेक्षा नाही अशांनी अधिक लक्ष द्यायला हवं. पण पवारसाहेब, सगळा महाराष्ट्र वाट बघतोय ती तुमची नक्की हा जो आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे महाराष्ट्रात त्याच्यात भूमिका काय आहे? कारण इतका टोकाचे 2 गट पडलेले आहे, असं असताना डायलॉग करतानाही काय सांगितलं पाहिजे, तुमची भूमिका काय? अशी की पहिल्यांदा दुर्दैवाने 2 वर्ग पडले आणि त्या 2 वर्गांना कुणी काहीतरी सांगितले. आजचे जे राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांनी 2 बाजू घेतली आहे. एका घटकांनी पोलिसांची बाजू घेतली, एका घटकांनी मराठा आंदोलकांची बाजू घेतली. हे योग्य नाही आहे. या सगळ्या घटकांनी तिथं आपण सामंजस्य कसं निर्माण करू शकू याच्यावर अधिक लक्ष द्यायची आवश्यकता आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांनी डायलॉग वाढवला पाहिजे. महाराष्ट्रातला हा गुंता वाढत असताना केंद्र त्याची भूमिका बजावते असं वाटतंय का तुम्हाला? महाराष्ट्रात हा गुंता वाढत असताना केंद्र त्याची भूमिका नाही, अजिबात नाही. केंद्राने याच्यात लक्ष सुद्धा घातलंय असं दिसत नाही. हां, काय म्हटलं? केंद्राने याच्यात लक्ष घातले असं अजिबात दिसत नाही. मी पुन्हा नात्यांकडे येतो. राजकारणावरून अस्वस्थ करणाऱ्या क्षणांचा उल्लेख